असं आहे ना, या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे. देशात लोकशाही आहे, जरांगेशाही येणं शक्य नाही, तर मराठा आरक्षणाचा GR ओबीसी समाजावर अन्याय करणारा मंत्री छगन भुजबळांची टीका. GR मधील नातेसंबंधांच्या शब्दावर भुजबळांचा आक्षेप. संभ्रम दूर करा नाहीतर GR रद्द करा, भुजबळांची मागणी. तर ओबीसी सुद्धा मोठा लढा उभारू शकतात, सरकारलाच इशारा. सरकारनं काढलेल्या GR मध्ये कुठेही सरसकट उल्लेख नाही. ओबीसी नेत्यांनी GR नीट वाचावा, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द. हैदराबाद गॅझेटियर संदर्भातील GRला हायकोर्टात आव्हान. GR बेकायदा असल्यानं रद्द करण्याची मागणी. तर GR ओबीसींवर अन्याय करणारा नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. दोन्ही भाऊ मनानं एकत्र आल्यासारखं दिसतंय. तर राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर चर्चा सुरू. मनसेच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांचं मोठं विधान. मनसेच्या अमेय खोपकरांचा कपिल शर्माला विनंतीवजा इशारा. द कपिल शर्मा शोमध्ये मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख न करता मुंबई असा उल्लेख करण्याची मागणी. राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत CRPFच्या DGंची तक्रार. राहुल गांधी सुरक्षा प्रोटोकॉल पाळत नसल्याचा आरोप. तर प्रोटोकॉल न पाळताच विदेश दौऱ्यावर गेल्याचे पत्राद्वारे तक्रार. सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. सोलापूर धुळे महामार्ग पाण्याखाली. शहरात पुरामुळे झालेल्या नुकसानीची भीषण ड्रोन दृश्य समोर. 7 महिन्यांच्या चिमुकलीच्या घशामध्ये चॉकलेट अडकल्यानं मृत्यू. बीडच्या काटवडवाडीमधील धक्कादायक घटना. घशात चॉकलेट अडकून श्वास कोंडल्यानं चिमुकलीचा मृत्यू. नेपाळ हिंसाचारादरम्यान तब्बल 15,000 कैदी फरार. कैदी भारतात येण्याची भीती. भारत नेपाळ सीमेवर हाय अलर्ट जारी. वर्धा शहरासह ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तर शहरातील रस्ते सुद्धा जलमय झाले, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. उल्हासनगरमध्ये मुसळधार पावसामुळे 400 पेक्षा जास्त घरांमध्ये पाणी शिरलं होतं. या नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून त्यांना मदत मिळावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. धाराशिवच्या आलूर परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. दमदार पावसामुळे शिर्शी गावातील 100 पेक्षा जास्त नागरिक पाण्यात अडकले. दरम्यान गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे. मागील 4 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वर्धा नदीला पुन्हा पूर आलाय. या नदीवरील काही धरणांचे पाणी सोडल्यानं गडचांदूर कोरपनाला जोडणारा पूल सुद्धा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटलाय आणि वाहतूक ठप्प झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यामधील दुर्गम भागामध्ये रस्त्यांच्या अभावी नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. रस्ता नसल्यानं नदीच्या पाण्यातून टाकलेली गाडी सुद्धा पाण्यातच अडकली. शेवटी ही गाडी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं खेचून बाहेर काढावी लागली. सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला आहे. शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलं. शेळगी भागातील ही सर्व भीषण परिस्थिती ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सोलापूर शहरातील दहीटणे इथल्या ओढा ओव्हरफ्लो झाला, त्यामुळे शेळकी इथल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. कुमारस्वामी नगरातील 1,500 ते 2,000 घरांना फटका बसला. घरगुती साहित्य आणि अन्नधान्य पाण्यात गेलं. सोलापुरात दमदार पावसामुळे अनेक भागात पाणी शिरलं. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी पाणी शिरलेल्या भागात पाहणी केली. पाणी शिरल्यानं शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळबागांची लागवड केली. मात्र यावर्षी फूल आणि फळ धाण्याच्या वेळेत सतत आणि मुसळधार पाऊस पडलाय. त्यामुळे या सीताफळ झाडांची 70% सीताफळं खाली गळून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय.
ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या GR वरून थेट सरकारवरच सवाल उपस्थित केले. GR मधील नातेसंबंधांच्या शब्दावर छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतलाय. संभ्रम दूर करा नाहीतर GR रद्द करा अशी मागणी करत आंदोलन उभं करण्याचा इशारा भुजबळांनी दिला. शिंदे समितीनं काही लाख नोंदी शोधल्या, त्यामध्ये आता हैदराबाद गॅझेटचा संबंध येतोच कुठून असा सवाल भुजबळांनी केला. तर देशामध्ये लोकशाही आहे, जरांगेशाही येणं शक्य नाही असा टोला त्यांनी जरांगेंना लगावला. सरकारनं काढलेल्या GR मध्ये कुठेही सरसकट उल्लेख नसल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. तर ओबीसी नेत्यांनी GR नीट वाचावा, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नसल्याचं फडणवीस म्हणाले. हैदराबाद गॅझेटियर संदर्भातील GRला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. GR बेकायदा असल्याचं म्हणत रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तर GR ओबीसींवर अन्याय करणारा नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं. सरकारचं डोकं ठिकाणावर नाही, सरकारचा GR कोर्टात टिकणार नाही. मर्यादा काय हे सरकारनं सांगायला हवं असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले. मराठ्यांना ओबीसीमध्ये टाकण्यासाठी कोणतंच सरकार तयार होणार नाही असं गायकवाड म्हणाले. सरकारनं सत्य बोलावं, ओबीसीमध्ये एवढ्या मोठ्या समाजाचा समावेश कसा होईल असा प्रश्न प्रवीण गायकवाड यांनी विचारला. मराठ्यांना न्याय मिळण्यासाठी आरक्षण हाच पर्याय नाही. सरकारनं शिक्षणाचं बजेट वाढवावं, सरकारनं दर्जेदार शिक्षण माफक दरात द्यावं असं गायकवाड म्हणाले. मराठा समाजाच्या ओबीसीमधील समावेशाविरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झालाय. ऑक्टोबर महिन्यामध्ये नागपुरात या संदर्भात मोर्चा निघणार आहे. मोर्चा संदर्भातील जनजागृतीसाठी चंद्रपुरात ओबीसी सेवा संघांनी बैठक घेतली. तर मराठा समाजाच्या झुंडशाहीचा निकरानं विरोध करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. मनोज रांगेंच्या सर्व मागण्या मान्य झाल्या, त्यामुळे त्यांनी अल्टिमेटम न देता या मागण्यांची अंमलबजावणी कशी होईल यासाठी प्रयत्न करावे असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी रांगेंना दिला. राज्यातील मराठा समाजाला कुणबीचे दाखले देण्याबाबत विरोध नाही असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले. याचबरोबर कोण कोणासोबत येतंय यापेक्षा आमचं संघटन मजबूत करून काम करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. पोटच्या मुलीला गळफास देत निर्दयी बापानं आत्महत्या केल्याची माहिती आहे. बीड जवळील इमामपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 3 वर्षाच्या मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला, त्यामुळे एकच खळबळ माजली. तर 2 दिवसांपूर्वी वडिलांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. मुलीचा शोध सुरू होता आणि तीही गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये आढळली. आता या प्रकरणामध्ये धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. पती पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर जयराम बोराडेनंच आपल्या मुलीला गळफास देत नंतर स्वतः सुद्धा आत्महत्या केली. तर जयरामचं पत्नीशी वाद झाले होते. यानंतर त्यानं मी माझ्या मुलीला घेऊन जातो असं म्हणत घर सोडलं. रागाच्या भरात त्यानं रामगड परिसरामध्ये मुलीला गळफास दिला आणि त्यानंही त्याच ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पाय खाली टेकू लागल्यानं त्यानं डोंगराळ भागामध्ये जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाणार आहे. CP राधाकृष्णन यांच्या शपथविधीचं शिंदेंना आमंत्रण देण्यात आलंय. तर उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला शिंदे उपस्थित राहणार आहेत. सोनिया गांधी यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय. सोनिया गांधी यांचे नागरिकत्व न घेता मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केल्याबद्दल चौकशी आणि FIR करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टानं फेटाळली. ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युतीवर चर्चा सुरू आहे. दोन्ही भाऊ मनानं एकत्र आल्यासारखं दिसतंय अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. तर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या आईला भेटायला आले होते असं नांदगावकर म्हणाले. शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी देण्याची मागणी शेतकरी नेते विजय जाबंधिया यांनी केली. शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी कर्जमाफी हाच उपाय असल्याचं ते म्हणाले. सांगलीमध्ये इलेक्ट्रिक घंटागाडीचं लोकार्पण करण्यात आलं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. 18 महिला बचत गटातील महिलांना या योजनेमुळे रोजगार उपलब्ध झालाय. कर्नाटकातील शिवाजी रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्याला जरांगेंनी विरोध केलाय. कर्नाटक सरकारला जरांगे पत्र पाठवणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी तुळापूरला आणि वढू इथं भेट दिली.
छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करत त्यांनी बलिदान स्थळ आणि समाधी स्थळाची पाहणी केली. नवी मुंबईमध्ये कोपरखैराणे पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस अधिकारी बिपिन तुतुरबाड यांचा निष्काळजीपणा समोर आलाय. पोलिसांना आपल्या चिमुकलीला कारच्या स्टेअरिंगवर बसवून रील बनवलं. या रीलचा व्हिडिओ व्हायरल होतोय तर पोलिसाचा बेजबाबदारपणा समोर आलाय. कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्रभाग रचनेच्या हरकतींवर अद्याप सुनावणी बाकी आहे. सुनावणी आधीच केडीएमसी प्रशासन आणि अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार समोर आलाय. नंबर वाईज हरकती घेण्यासाठी बोलावल्यानं सामाजिक कार्यकर्ते खाणेकर यांनी गोंधळ घातला. मनसेच्या अमेय खोपकर यांचा कपिल शर्माला विनंती बजा इशारा त्यांनी दिला आहे. तर द कपिल शर्मा शोमध्ये मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख न करता मुंबई असा उल्लेख करण्याची मागणी केली आहे. बीड तालुक्यातील मैंदापोखरी गावात मनोज रांगे पाटील यांचे बॅनर फाडल्याच्या निषेधार्थ बीड परळी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. बॅनर फाडणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जळगावच्या यावल तहसील कार्यालयापर्यंत सातोद रस्त्यावरील शनी मंदिरापासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि ओबीसी बांधवांकडून मोर्चा काढण्यात आला. बोगस कुणबी नोंदी आणि मराठा आरक्षणाबाबतचा GR रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हिंगोलीमध्ये बंजारा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी औंढा ते जिंतूर महामार्ग रोखून धरला होता. ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. धाराशिवच्या नळदुर्ग परिसरामध्ये ईद निमित्त रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी काही तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान घोषणाबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर कारवाईच्या मागणीसाठी नळदुर्ग शहर बंदची हाक देण्यात आली. शिवडी परिसरामध्ये अटल सेतूकडे जाणाऱ्या महत्वाच्या रस्त्यावर थरारक प्रकार समोर आला. अचानक रस्त्यावर 20 फुटांचा मोठा खड्डा पडला. त्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. अपघात टाळण्यासाठी तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी बॅरिकेड लावले. मुंबईतील शिवसेना भवन समोर ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला. टिळक ब्रिजवर ट्रॅफिक असल्यामुळे अन्य मार्गावरून ट्रक घेऊन जायला सांगितलं म्हणून पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून चालकानं पळ काढण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं यामध्ये ट्रॅफिक पोलीस विश्वास बंडघर बचावले आणि ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुण्याची मुळशी तालुक्यातील उरवडे गावातील एका खासगी कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला असणाऱ्या 43 वर्षीय व्यक्तीचा हार्ट अटॅकनं दुर्दैवी मृत्यू झाला. याचा CCTV समोर आलाय. अवघ्या 30 सेकंदात या सुरक्षा रक्षकाचा जीव गेला. दहिसर टोल नाका स्थलांतरित करण्यात येणार आहे. आता असलेल्या ठिकाणावरून 2 किलोमीटर अंतरावरील बरसोवा पुलासमोरील नर्सरीजवळ दिवाळीपूर्वी हा टोल नाका स्थलांतरित केला जाणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा लोकल प्रवाशांमध्ये सीटसाठी हाणामारी झाली. हार्बर मार्गावरील पनवेल CSMT लोकलमध्ये सानपाडा स्टेशन दरम्यान हाणामारी झाली. सहप्रवाशांनी वेळीच हस्तक्षेप केला त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. चाकणमध्ये अतिक्रमणावर प्रशासनानं कारवाई केली आहे. पुणे नाशिक महामार्गावरील 40 अतिक्रमणं हटवण्यात आली. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. अकोला शहरातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय. कर्करोगानं त्रस्त असलेल्या एका रुग्णाला CT स्कॅनसाठी शासकीय रुग्णालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतायत. तर गेल्या अनेक दिवसांपासून या रुग्णाला परत पाठवलं जात असल्याचा आरोप रुग्णाच्या पत्नीनं केलाय. धाराशिवच्या चिंचपूर बुद्रुक गावातील नागरिकांना नदीपात्रातून जीव घेणा प्रवास करावा लागतोय. वारंवार मागणी करून सुद्धा नदीवर पूल नसल्यानं नागरिकांना नाहक अडचणी सहन कराव्या लागतायत. तातडीनं पूल बांधावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. धाराशिवच्या कळंबमध्ये ईद सणात DJ वाजवल्यावरून गोंधळ झाला. DJ बंदी असताना सुद्धा DJ वाजवल्याचं समोर आलं. दरम्यान आवाजाची मर्यादाही ओलांडल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.